2021 मध्ये चिपळूण शहरात झालेल्या पुराच्या घटनेची आठवण आजही थरकाप उडवणारी आहे. काही तासांच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं. पण या पूरसदृश्य परिस्थितीत चिपळूण नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने काम केलं. पूर ओसरल्यावर मोठं आव्हान होतं शहर स्वच्छ करण्याचं, गाळ काढण्याचं. हे आव्हान नेमकं कसं पूर्ण केलं, कामाची कशी आखणी केली, तसंच भविष्यात पूर परिस्थिती हाताळण्याचं शास्त्र आणि त्याकरता तयार केलेलं SOP सांगतायत चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रसाद शिंगटे. चिपळूण नगर परिषद ही 1876 साली स्थापन झालेली खूप जुनी नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेची लोकसंख्या जवळपास 60,000 आहे. या शहरामध्ये कार्यरत असताना मी जेव्हा रुजू झालो त्याच वर्षी जुलैमध्ये इथे खूप मोठा महापूर आला होता. या महापुराच्या नंतर जे रिहॅबिलिटेशनचं काम आहे ते जवळपास त्यानंतर सुद्धा 1-1.5 महिना सुरू होतं. त्यामध्ये शहराचा जवळपास 60 ते 70% भाग व्यापला होता आणि नुसतंच पूर नाही तर पुराबरोबर खूप मोठ्या प्रमाणात चिखल आणि गाळ आला होता. तो गाळ साफ करणे, त्याचबरोबर काही नाल्यांमध्ये आणि गटरमध्ये तो गाळ साचला होता तो काढणे, त्यानंतर लोकांच्या घरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जो गाळ आणि अस्वच्छता पसरली होती तो सुद्धा कचरा जसजसा गाळ साफ होईल तसतसा लोक हळूहळू टाकत होते, त्याची सगळ्याची व्यवस्था करणे हे काम जवळपास 1-1.5 महिना चालू झालं. आणि खरं तर चांगली गोष्ट याच्यात अशी म्हणता येईल की या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या साथीच्या रोगाचं इथे प्रादुर्भाव होण्यापासून आम्हाला रोखण्यात यश आलं. या 1-1.5 महिन्यामध्ये जवळपास 15,000 क्युबिक मीटर कचरा शहरामध्ये जमा झाला आणि तो कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी याची पाहणी करण्यात आली, पण तिथल्या स्थानिक विरोधाला त्याला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे जवळपास 1 ते 1.5 महिना शहरातल्याच पवन तलाव या भागामध्ये तो कचरा साठून होता. परंतु नंतरच्या काळामध्ये तो कचरा आम्ही यशस्वीरित्या शहराच्या कचरा प्रकल्पामध्ये स्थलांतरित केला आणि त्याच्यावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रियासुद्धा आता सुरू झालेली आहे. आपत्ती व्यवस्थापन किंवा या विभागामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर भरीव काम करण्याचा विचार केला आणि त्या वर्षीपासूनच आम्ही अनेक कामं हाती घेतली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बाब जो असते त्याच्यामध्ये ती असते प्रिपेअर्डनेस. तर हा पूर येण्याची प्राथमिक कारणं आम्ही शोधली. त्याच्यामध्ये नाल्यांचं खोलीकरण हा एक विषय फार महत्त्वाचा आम्हाला जाणवला. त्यामुळे नाम आणि ही संस्था आणि शासनाच्या मार्फत प्राप्त झालेला निधी आणि लोकल सहभाग, अनेक संस्था या सर्वांच्या सहभागाने नगर परिषदेने गाळ काढण्याचं खूप मोठं काम या दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण केलं. आणि या शहरामधून जाणाऱ्या ज्या 2 नद्या आहेत, वशिष्ठी नदी आणि शिव नदी, या दोन्ही नद्यांमधला खूप मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आम्ही यशस्वी झालो. पूर येण्यामागच्या कारणामध्ये एक जुना पूल आणि त्यावरून जाणारी पाणीपुरवठ्याची लाईन ही सुद्धा अडथळा निर्माण करत होती. तर त्याचं सुद्धा निष्कासन करण्याची कार्यवाही आम्ही युद्धपातळीवर पूर्ण केली. त्यानंतरचा जो टप्पा येतो तो म्हणजे नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना याबाबत जे ट्रेनिंग देणं आवश्यक आहे त्याबाबत नगर परिषदेने मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केली आणि शहरामध्ये ज्या भागामध्ये पूर येतो त्या भागामध्ये जवळपास 20-25 आपण मीटिंग्स घेतल्या. नगर परिषदेतल्या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा मीटिंग्स घेतल्या आणि सगळ्यांच्या समन्वयातून आपण एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार केला. त्या प्लॅनमध्ये सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आपल्याला डिझास्टर जेव्हा येते तेव्हा लक्षात येते ती अशी असते की तेव्हा कम्युनिकेशन नेटवर्क पूर्णपणे बंद होतं आणि अशा वेळेस लोकांशी संपर्क साधून सर्व कोऑर्डिनेशन करणं खूप कठीण जातं. त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंटची एक थंब रूल आम्ही असा बनवला की शहरामध्ये ठिकठिकाणी आपण हे डिझास्टर मॅनेजमेंटचं साहित्य ठेवलं आणि त्या भागातली लोकं असतील किंवा त्या भागात आपण नेमून दिलेल्या 7 टीम्स असतील त्या टीममधल्या प्रत्येक मेंबरला आणि त्या भागातल्या या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्ह असलेल्या प्रत्येक नागरिकाला कुठलं साहित्य कुठल्या ठिकाणी ठेवलं आहे या स्वरूपाची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्याचप्रमाणे आपण एक पूर आल्यानंतर कशा पद्धतीने कार्यवाही करायची याची एक SOP तयार केली आणि ती एक वर्षभर पुराचं पाणी किंवा दरवर्षी येणाऱ्या पावसाचं प्रमाण याचा भरती ओहोटी याचा विचार करून ती SOP आम्ही जवळपास 4 महिने आम्ही रिडिझाईन करत होतो आणि 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ती आम्ही फायनलाइज केली आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी पण ती इम्प्लिमेंटसुद्धा केली आणि त्यामध्ये नागरिकांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आला
आणि दरवर्षी जे पुराचं प्रमाण होतं छोटे मोठे पूर येण्याचं ते सुद्धा कमी झालेलं दिसलं. आणि जरी पूर येत असला तरी कोणतीही पूर्वसूचना देण्यात किंवा तिथे आपत्ती व्यवस्थापनाचं साहित्य पोहोचवण्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. त्याचबरोबर या शहरामध्ये काम करत असताना हे शहर एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पूर्वीपासूनच फेमस आहे. आणि सांस्कृतिक चळवळ इथे खूप वर्षापासून सुरू आहे आणि ती आत्तासुद्धा सुरू आहे. या सर्वांचा विचार करता आणि लहान मुलांच्या मध्ये वाचनाची गोडी लागावी या सगळ्याचा विचार करून महिला बालकल्याणमधून आपण जवळपास 1000 विद्यार्थ्यांना किशोर मॅगझिन वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. किशोर मॅगझिन हे महाराष्ट्र शासनाचंच मॅगझिन आहे जे बालवयातल्या मुलांसाठी शासनामार्फत तयार केलं जातं. त्याच्या दर्जेदार साहित्य आपल्याला वाचकांपर्यंत पोहोचवता येतं. आणि हे मॅगझिन आपण महिला बालकल्याणमधून वितरित केलं आहे. किशोर मॅगझिन हे वर्षभराचं सबस्क्रिप्शन आपल्याला 70 रुपयामध्ये मिळतं. शहरातल्या 1000 मुलांना किंवा कुटुंबांपर्यंत आपण किशोर मॅगझिन पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये 70 रुपयाला एक याप्रमाणे 70,000 रुपयामध्ये आपण 1000 कुटुंबांपर्यंत पुरवण्यात यशस्वी झालो. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा शिक्षकांची आणि मुलांशी याविषयी विचारणा केली तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून याबाबत मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात आलं. शहरामध्ये काम करत असताना आत्ताच मी आपल्याला सांगितलं की पुराच्या काळात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. आणि दरम्यानच्या काळात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ज्या काही कार्यवाही करणं आणि प्रोसेसिंग फॅसिलिटी निर्माण करणं हा सुद्धा प्रकल्प आम्ही युद्धपातळीवर हाती घेतला. आणि तो या 5-6 महिन्यामध्ये आपण शहरामध्ये प्रोसेसिंगची जवळपास 15 ते 16 टन कचरा प्रोसेस होईल अशा स्वरूपाची प्रोसेसिंग फॅसिलिटी तयार केली आहे. ती अंतिम टप्प्यात आहे. 15 ते 20 दिवसात किंवा 1 मे पर्यंत आपण 16 टन कचरा शहरामध्ये प्रोसेस करू शकू. आत्ता 1 टन ओला कचरा आणि 10 टन सुका कचरा प्रोसेसिंग करायची फॅसिलिटी निर्माण झाली आहे. आणि सध्या त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर आपण प्रोसेसिंग सुद्धा केलं आहे. माझी वसुंधरा योजना असेल किंवा शहराचं एक लोकेशन पाहता सह्याद्रीच्या पायथ्याशी त्याचा जो इकॉलॉजिकल किंवा त्याचा जो इकॉलॉजी असलेला संबंध या सगळ्याचा विचार करून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणं आम्ही हाती घेतलं होतं. यामध्ये आम्हाला जो अनुभव आला त्याच्यावरून असं लक्षात आलं की लहान झाडं जर आपण लावली तर ती झाडं लावणं आणि त्याचं संगोपन करणं यामध्ये येणारा खर्च आणि त्यामध्ये असलेला सक्सेस रेशो फार कमी असतो. त्यामुळे यावर्षी आपण 1600 झाडं लावण्याचा प्रकल्प केला होता. आणि ती आपण जवळपास 4 वर्ष मोठी झाडं घेतली होती. ती आमच्या नर्सरीमध्ये त्यांचं संगोपन सुद्धा केलं. आणि योग्य वेळी ती देशी झाडं आपण 1600 झाडं शहरामध्ये विविध ठिकाणी लावली. आणि त्या गोष्टीला आता जवळपास 8 ते 9 महिने झालेत. आणि जवळपास 95% झाडं अजूनही चांगली आहेत. आणि 5% सुद्धा झाडं त्यातली मेलेली नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगलं यश आम्हाला संपादन करण्यात आलेलं आहे.